नमस्कार मित्रांनो, आज आपण एक फार महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. शेअर मार्केटमधील भावनांचा प्रभाव, विशेषतः फिअर आणि ग्रीड म्हणजेच भीती आणि लोभ. शेअर मार्केट हा फक्त आकड्यांचा खेळ नाही आहे, तर तो आपल्या मनाचा, भावनांचा आणि निर्णय क्षमतेचा खेळ आहे. अनेक गुंतवणूकदार पैसे कमावतात आणि गमावतात, ते केवळ त्यांच्या अभ्यासामुळे नव्हे तर त्यांच्या मनातील भावनांमुळे. मार्केट इमोशन्स म्हणजे गुंतवणूक करताना आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना, जसे की भीती, लोभ, आशा, निराशा, आत्मविश्वास किंवा घाबरून जाणे. जरी आपण म्हणतो की मी लॉजिकल आहे, वस्तुस्थितीवर निर्णय घेतो, तरी खरी गोष्ट अशी आहे की बहुतेक निर्णय भावनांवर आधारितच असतात. शेअर मार्केटमध्ये दोन भावना सर्वात जास्त प्रभाव टाकतात, फिअर म्हणजेच भीती आणि ग्रीड म्हणजेच लोभ. या दोन भावना म्हणजे मार्केटचं स्टिअरिंगच आहे. कधी फिअरमुळे मार्केट खाली येतं, तर कधी ग्रीडमुळे मार्केट अवास्तव वर जातं. फिअर म्हणजे नुकसान होण्याची भीती. जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराला वाटतं की मी पैसे गमावणार आहे, तेव्हा तो भावनिक निर्णय घेतो आणि पॅनिक सेलिंग, चुकीच्या वेळेला शेअर्स विकणे किंवा गुंतवणूक थांबवणे असे करतो. उदाहरणार्थ, मार्च 2020मध्ये कोविड-19च्या काळात निफ्टी 50 जवळपास 40% पडला. लोक घाबरले आणि शेअर्स विकायला लागले. पण जे गुंतवणूकदार शांत राहिले आणि गुंतवणूक टिकून ठेवली, त्यांनी पुढील 2 वर्षात मोठा फायदा कमावला. म्हणजेच फिअरमुळे आपण शॉर्ट टर्म थिंकिंग करतो आणि लाँग टर्म वेल्थचा फायदा गमावतो. ग्रीड म्हणजे जास्तीत जास्त कमाई करण्याची हाव. मार्केट जेव्हा सतत वर जात असतो, तेव्हा गुंतवणूकदारांना वाटतं की आता मी पटकन श्रीमंत होणार. यामुळे लोक ओव्हर इन्व्हेस्ट करतात, रिस्क जास्त घेतात आणि अवास्तव हाय व्हॅल्युएशन्सवर स्टॉक्स खरेदी करतात. उदाहरणार्थ, 2007-2008मध्ये मार्केट खूप वेगाने वाढत होता. अनेकांनी हाय व्हॅल्युएशन्सवर खरेदी केली. पण 2008च्या ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आल्यानंतर तेवढ्याच वेगाने मार्केट खाली कोसळला. ज्या लोकांनी लोभाने खरेदी केली होती, त्यांनी मोठं नुकसान सहन करावं लागलं. ग्रीडमुळे आपण रियालिटी विसरतो आणि क्विक मनीच्या मागे लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर फिअर अँड ग्रीड इंडेक्स असतो, जो मार्केटमधील भावना दाखवतो. जर इंडेक्स फिअर दाखवत असेल तर लोक पॅनिक सेलिंग म्हणजेच घाबरून विक्री सुरू करतात, आणि जर इंडेक्स ग्रीड दाखवत असेल तर लोक ओव्हर बाईंग म्हणजेच जास्त प्रमाणात खरेदी करतात. हा इंडेक्स आपल्याला एक गोष्ट शिकवतो, मार्केट कधीही फक्त लॉजिकल नसतो, तो नेहमीच भावनांवर चालतो. फिअर आणि ग्रीड या भावना आपल्यावर नियंत्रण ठेवतात, पण एक चांगला गुंतवणूकदार त्या भावनांवर स्वतः नियंत्रण ठेवतो. काही महत्त्वाचे मुद्दे असे की लाँग टर्म दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणजेच मार्केट नेहमी शॉर्ट टर्ममध्ये व्हॉलटाईल असतो, पण लाँग टर्ममध्ये नेहमी ग्रोथ दाखवतो. आणि डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, जसे की एका स्टॉकमध्ये किंवा सेक्टरमध्ये पैसे न गुंतवता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवलं पाहिजे. स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवला पाहिजे. भावनांमध्ये येऊन निर्णय घेऊ नये. म्हणजेच आपले टार्गेट आपण निर्धारित केले पाहिजे आणि स्टॉप लॉस आधीच ठरवून ठेवला पाहिजे. आणि शिस्त ठेवली पाहिजे. SIP सारख्या नियमित गुंतवणूक पद्धती वापरल्यामुळे कायमची शिस्त लागून राहील. आणि मार्केटमधील दंगा टाळला पाहिजे, जसे की रोजच्या बातम्या, अफवा यामुळे भावनिक निर्णय घेण्यापेक्षा फंडामेंटलवर लक्ष द्या. आणि लक्षात ठेवा, मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने पैसा कमावतो तो व्यक्ती जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. उदाहरणार्थ, समजा एखादा स्टॉकची किंमत ₹100 आहे आणि मार्केट क्रॅश झाला आणि ती किंमत ₹60 झाली. इथे फिअरमुळे गुंतवणूकदार विक्री करत असतात आणि मार्केट सतत वर जाऊ लागतो आणि स्टॉकची किंमत 300 होते. तेव्हा लोक म्हणतात अजून वर जाईल, आता घेऊया. इथे ग्रीडमुळे लोक खरेदी करतात. म्हणजेच लोक विकतात जेव्हा त्यांना विकू नये आणि खरेदी करतात जेव्हा त्यांना खरेदी करू नये. म्हणूनच मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर केवळ चार्ट्स, न्यूज, टिप्स बघून चालत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं. फिअर आणि ग्रीड ह्या दोन भावना आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतात. त्याऐवजी डिसिप्लिन, पेशन्स आणि लॉजिकल थिंकिंग वापरली तर
मार्केटमध्ये दीर्घकाळ यश नक्कीच मिळू शकतं. तर आजचा मेसेज फक्त इतकाच की कंट्रोल युअर इमोशन्स अँड मार्केट विल रिवॉर्ड यू. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिगिनर्सच्या काही सामान्य चुका. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.